पारायण परायण होण्यासाठी कमिटेड राहण्यासाठी परमरस आहे. आणि त्या परमरसाची उभी आहे. नाहं वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे. पार्वती नीट ऐक, सांगू लागलो तुला मी कुठं राहतो. कोण काय बी म्हणाल, महादेव कैलासात आहे, परळीत आहे, काशीत आहे, रामेश्वरात आहे, कोण काय म्हणाल. कोण काय म्हणताय त्याच्यापेक्षा महादेव स्वतः काय म्हणतात हे महत्वाचं आहे. आमचा विश्वास एजंट लोकांवर नाही झाला, मध्यस्थी लोकांवर तुम्ही भरोसा. धोका कधी होईल सांगता येणार नाही. प्रत्यक्ष महादेव म्हणताय, पार्वती ऐक मी कुठं राहतो. नाहं वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे. नाही नाही, आम्ही तर तिथंच हुडकूला लाव. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी तिथंच हुडकीला लाव. पण महादेवानं सांगितलं, मत भक्त यत्र तिष्ठन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. पार्वती, माझा भक्त जिथं राहतो तिथं मी राहतो. आता सोपी व्याख्या एका वाक्यात सांगतो आणि मग पुढे जाऊया. मग भक्त कोणाला म्हणावं, भक्ती कोणाला म्हणावं. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या सांगितली. साधू अस्मिन परम प्रेम रूपाचं लब्ध्वा पुमानं मत्तो भवति तृप्तो भवति अमृतो भवति. भक्ती भक्ती म्हणजे काय? 24 घंटे पिंडीला कवटाळणं म्हणजे भक्ती नाही. साधू अस्मिन परम प्रेम रूपाचं भक्ती म्हणजे माणसानं सगळ्या बरोबर प्रेमानं वागणं म्हणजेच महादेवाची भक्ती. शिवाय